नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत तुरीच्या शेंगा काढायला. तर हे झाड आम्ही काही लावलेलं नव्हतं. तर मागच्या वर्षी काही तुरी लावलेलं होते तिकडे झाडं. तर त्याच तुरी मी घेऊन आले होते आणि इथं सोलता काही पडले होते दाणे. तर तेच उतरलं आहे आणि त्याला पाणी वगैरे काहीच भरती नाही. पाटाचं थोडंफार पाणी येतं त्याच्यातच ते झालंय. आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशा शेंगा आल्या आहेत त्याला. आणि त्या शेंगा आता वाळल्या आहेत. तर आम्ही त्याच आज तोडणार आहोत. तर या तोडूया, बघू किती निघत आहे. तर एकदम मस्त अशा वाळल्या आहे आणि तुम्ही आवाज पण बघू शकता. असा खळखळ आवाज येतोय, त्याचा अर्थ पूर्णपणे ते वाळल्या आहे. आणि दाणे पण बघू शकता एकदम कडक असं झालं आहे. नखारी पण दाबला जात नाही असं दाणा आहे, म्हणजेच पूर्णपणे वाळलं आहे. तर बघू किती निघत आहे. मागच्या वर्षी पण जे लावले होते त्याच्यात पण 4-5 किलो डाळ इझिली पडली की त्याची. तर याच्यात पण बघू किती निघत आहे. तर इतक्या साऱ्या शेंगा निघाल्या आहे. काही जागी अजून राहिले थोडेफार, तर ते पण काढून घेऊया. आणि आता हे शेंगा आपण वाळत टाकणार आहोत. आणि 2-3 दिवस चांगलं वाळण दिलं का त्याला, त्याच्यानंतर मग आपण त्या कुटून आणि त्याच्यावरले दाणे काढणार आहोत. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.